हाय एव्हरीवन. 5 मिनिटांत विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत ज्याबद्दल नेहमीच दोन टोकाची मतं ऐकायला मिळतात. हो, तुम्ही बरोबर ओळखलत. आज आपण बोलणार आहोत कॅनॅबिस म्हणजेच गांजाबद्दल. एका बाजूला लोक म्हणतात की हा प्रत्येक आजारावरचा रामबाण उपाय आहे आणि दुसऱ्या बाजूला काही जण याला चक्क सैतानाचं गवत म्हणतात. म्हणजे बघा किती वेगवेगळी मतं आहेत. मग यातलं खरं काय? हा खरंच एक चमत्कार आहे की एक मोठा धोका, की या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी? चला तर मग आज आपण विज्ञानाच्या चष्म्यातून हेच समजून घेणार आहोत. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी आपल्याच शरीरात लपलेल्या एका सिक्रेट सिस्टमबद्दल जाणून घ्यावं लागेल. आणि ही सिस्टम आहे एंडोकॅनाबिनॉइड प्रणाली. नाव थोडं अवघड वाटेल, पण काम एकदम सोपं आहे. विचार करा, हे आपल्या शरीराचं एक स्वतःचं बॅलन्सिंग नेटवर्क आहे, जे आपली झोप, मूड, आठवण सगळं काही अगदी परफेक्ट बॅलन्समध्ये ठेवतं. आणि गंमत काय आहे माहितीये? ही प्रणाली आपल्या मेंदूत सगळ्यात जास्त प्रमाणात असते. आणि कॅनॅबिसमधले जे दोन फेमस केमिकल्स आहेत ना, THC आणि CBD, ते थेट याच प्रणालीशी बोलतात. THCमुळे ती हाय किंवा नशेची भावना येते, तर CBDमुळे तसं काही होत नाही. हाच यांच्यातला मुख्य फरक आहे. आणि आता तर तुम्हाला अजूनच आश्चर्य वाटेल, आपलं शरीर स्वतःचे असे कॅनॅबिससारखे रेणू बनवतं. हो, यातला जो पहिला शोधला गेला त्याला नाव दिलंय आनंदमाईड. हे नाव आनंद या आपल्या संस्कृत शब्दावरून आलंय. विचार करा, आपल्या आतच एक ब्लिस मॉलिक्यूल आहे जो आपल्याला तणावातून बाहेर काढायला मदत करतो. कमाल आहे ना? बरं, तर आता आपल्याला बेसिक सायन्स कळालाय. आता वळूया प्रत्यक्ष माणसांवर होणाऱ्या परिणामांकडे. कारण ही वनस्पती आपल्या शरीराच्या इतक्या महत्त्वाच्या सिस्टीमशी जोडलेली आहे, साहजिकच तिचे परिणामसुद्धा खूप वेगवेगळे आणि नाट्यमय असू शकतात. एका बाजूला आशा आहे. विचार करा, एपिलेप्सीच्या भयंकर झटक्यांनी त्रस्त असलेल्या अनेक मुलांना CBD आधारित औषधामुळे अक्षरशः नवं आयुष्य मिळालं. आणि ही गोष्ट इतकी मोठी होती की याचमुळे अमेरिकेत कॅनॅबिसपासून बनवलेल्या पहिल्या औषधाला अधिकृत मान्यता मिळाली. पण नाण्याला दुसरी बाजूही आहे, आणि ती आहे व्यसनाची. अनेकांना हे कळतही नाही की त्यांना याचं व्यसन लागलंय. आणि जेव्हा ते सोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चिडचिड, झोप न लागणं अशा अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. म्हणजे बघा, याचे परिणाम किती गुंतागुंतीचे आहेत. हे पूर्णपणे व्यक्ती, तिचं वय आणि डोस यावर अवलंबून आहे. एखाद्यासाठी जे फायदेशीर ठरू शकतं तेच दुसऱ्यासाठी, विशेषतः तरुणांसाठी, खूप हानिकारक ठरू शकतं. कारण त्यांच्या मेंदूचा विकास अजून सुरू असतो. आता आपण वैयक्तिक आरोग्याच्या पलीकडे जाऊन थोड्या मोठ्या चित्राकडे बघूया, म्हणजे सामाजिक परिणामांकडे. आणि इथे एक धक्कादायक गोष्ट समोर येते. कदाचित या वनस्पतीमुळे जेवढं नुकसान झालं नाही, त्यापेक्षा जास्त नुकसान तिच्यावर घातलेल्या बंदीमुळे झाले आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण अमेरिकेत आजही, जिथे अनेक राज्यांमध्ये हे कायदेशीर आहे, तिथे दर 58 सेकंदाला कॅनॅबिस बाळगल्याबद्दल कोणाला तरी अटक होते. दर 58 सेकंदाला एक अटक. याची सुरुवात झाली 1930च्या दशकात, जेव्हा मेक्सिकन स्थलांतरितांना बदनाम करण्यासाठी याचा वापर झाला. आणि मग 1970मध्ये ड्रग्ज विरुद्ध युद्धाच्या नावाखाली या वनस्पतीला सामाजिक नियंत्रणाचे एक साधनच बनवून टाकण्यात आलं. आणि या युद्धाचा सर्वात मोठा आणि अन्यायकारक फटका बसला तो कृष्णवर्णीय लोकांना. वापर करण्याचं प्रमाण सारखं असूनही त्यांना कित्येक पटीने जास्त अटक झाली. अगदी विचार करा, एका सन्मानित सैनिकाला त्याच्याकडे कायदेशीररित्या वैद्यकीय कॅनॅबिस असूनही 5 वर्षांची शिक्षा झाली. किती धक्कादायक आहे हे! तर मग आज आपण कुठे उभे आहोत? परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे एक वनस्पती आहे ज्यात प्रचंड वैद्यकीय क्षमता आहे, $1 अब्जाचा उद्योग उभा राहिला आहे. पण या सगळ्यात संशोधन मात्र खूप मागे राहिलं आहे. कायदेशीर मान्यता तर मिळतीये, पण अनेक मोठे प्रश्न अजूनही तसेच आहेत. जसं की याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील, वेगवेगळ्या आजारांसाठी नेमका योग्य डोस किती, आणि अरे हो, यात फक्त THC आणि CBD नाही आहेत, इतर 400पेक्षा जास्त रसायन आहेत. त्यांचं काय? ते कसं काम करतात? आणि हाच आज आपल्या सगळ्यांसमोरचा खरा प्रश्न आहे. आपण कॅनॅबिसला स्वीकारत तर आहोत, पण त्याची क्षमता पूर्णपणे वापरण्यासाठी आणि त्याचवेळी त्याच्या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण योग्य प्रश्न विचारतोय का? या प्रगती आणि सावधगिरींमध्ये आपण संतुलन कसं साधणार आहोत? तर तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं?
आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण भागांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला, भेटूया उद्या याच वेळी.